वस्ती श्री वालसिंगी सुबह तपोवनी भेटले साही देवा मग दांडिये अरुणन कैसा गमन करी मासुळी सुहावा. दंडवत प्रणाम मंडळी, पुन्हा एकदा आपलं स्वागत महानभाऊ यूट्यूब चॅनलच्या परिवारामध्ये. स्थान दर्शनासाठी आपल्याला जायचं आहे श्री क्षेत्र वालसांगी, जेथे माझ्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचं चरणांकित स्थान आहे. बंधूंनो, जाळीच्या देवापासून अतिशय जवळ असलेले स्थान, ते स्थान आपल्यालाच वंदन करायचं आहे, तिथे सुंदर अशी लीला श्रवण करायची आहे, भगवंताला विडाही अर्पण करायचा आहे. येणार आहात ना माझ्यासोबत? तर चला या व्हिडिओला लाईक करा आणि लगेच आपण आज जाऊयात श्री क्षेत्र वालसांगी. दंडवत. मंडळी, फायनली आपण आता येऊन पोहोचलो आहोत श्री क्षेत्र वालसांगी येथील मंदिराच्या जवळ. मी खूप उत्सुक आहे आता स्थानाला दर्शन करण्यासाठी, पण तत्पूर्वी तुम्ही जे बघत आहात आपल्या स्क्रीनवरती, हेच ते सुंदर असं मंदिर आहे जेथे माझ्या श्री चक्रधर स्वामींचं चरणांकित स्थान आहे. तर चला आता आपण हात सोहळे करू आणि देवाला वंदन करू, स्थानाला वंदन करू. पण तत्पूर्वी एक कमेंट करा आणि मी हात सोहळे करतो. बंधूंनो, असं हे परमपवित्र स्थान आपण वंदन केलं, भगवंताच्या ठाई विडा अर्पण केला. विडा अर्पण करून नेहमीप्रमाणे एकच मागणं, भगवंता या संपूर्ण विश्वाला नेहमी सुखी, आनंदी आणि समाधानी ठेव. आता या स्थानाची लीला आपल्याला श्रवण करायची आहे. त्यासाठी आपल्यासोबत आहे या स्थानाचे पुजारी, जे या स्थानाची सेवा करतात. त्यांचा संपूर्ण परिवार असेल, त्यांचे बंधू असतील, ते सर्वजण मिळून या स्थानाची सेवा करतात. आपल्यासोबत आता सध्या आहेत मोहन भाऊ पुजारी. अतिशय तन्मयतेने ते स्थानाची सेवा करतात.
येणाऱ्या जाणाऱ्या भाविकांची काळजीसुद्धा घेतात. अशा दादांकडूनच आपण आता या स्थानाची सुंदर अशी लीळा श्रवण करणार आहोत. भगवान श्री चक्रधर स्वामी की जय. दंडवत. परब्रह्म परमेश्वर भगवान श्री चक्रधर स्वामींनी महाराष्ट्रामध्ये 3 वेळा पायी परिभ्रमण केलं. म्हणजे स्वामी 3 वेळा महाराष्ट्रामध्ये पायी फिरले. त्यापैकी पहिल्या वेळी स्वामींनी पूर्ण महाराष्ट्राला चक्कर मारली, त्याला आपण एकांक म्हणतो. त्यानंतर परत स्वामींनी दुसरी चक्कर महाराष्ट्रामध्ये मारली, आपण त्याला पूर्वार्ध म्हणतो. त्यानंतर परत स्वामींनी तिसरी चक्कर महाराष्ट्रामध्ये मारली, आपण त्याला उत्तरार्ध म्हणतो. मोक्षप्राप्तीची शिकवण ही प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचावी यासाठी स्वतः परमेश्वर 3 वेळा महाराष्ट्रामध्ये पायी फिरले. पहिला एकांक, दुसरा पूर्वार्ध आणि तिसरा उत्तरार्ध. त्यापैकी जो दुसरा टप्पा आहे पूर्वार्धामध्ये महाराष्ट्रामध्ये भ्रमण करीत असताना स्वामी फिरत फिरत मराठवाड्यामध्ये आले. मराठवाड्यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यामध्ये वेरूळची लेणी आहे. वेरूळच्या लेणीमध्ये स्वामींचं 10 महिन्याचं वास्तव्य झालं. वेरूळला स्वामी 10 महिने मुक्कामाला होते. वेरूळला 10 महिने थांबल्यानंतर मग स्वामी तिथून निघाले. पुढं स्वामीचे थांबण्याचे गावं वेरूळहून कन्नड, सायगव्हाण, वाघळी, कनासी, भडगाव, पाचोरा, सेंदुर्णी, चांगदेव आणि हरताळा. हरताळ्याला देव मुक्कामी असताना सोबत स्वामीचं शिष्यमंडळ होतं. स्वामीच्या शिष्या बाईसा सोबत होत्या. बाईसा म्हणजे आपण देवाला उपार दाखवताना म्हणतो, देवा बाईसाची भाजी भाकरी स्वीकार करा. त्या बाईसा राहणाऱ्या पैठणच्या. हरताळ्याला बाईसांनी स्वामीची विनंती केली. सांगितलं, देवा सावळतबार माझं माहेर आहे, माझ्या वडिलाचं गाव आहे, तिथं माझा भाचा राहतो, त्यांचं नाव दायनायक आहे. सावळ देवाची म्हणजे महादेवाची पूजा करतो. जर त्यांच्यावर तुमची कृपादृष्टी झाली तर त्यांना परमेश्वर प्राप्ती होईल. त्यासाठी सावळतबारला चला अशी भाच्यासाठी बाईसांनी हरताळ्याला स्वामीची विनंती केली. स्वामींनी विनंती स्वीकारली. दुसऱ्या दिवशी देव सावळतबारला आले. दायनायक नावाच्या ब्राह्मणाने देवाला आणि आपल्या आत्याला 20 दिवस आपल्या घरी ठेवून घेतलं. सावळतबारला स्वामी 20 दिवस थांबले. सावळतबारला 20 दिवस थांबल्यानंतर स्वामी निघण्यापूर्वी संधान साधायचे, आपल्याला कुठं जायचं आहे. सावळतबारहून स्वामींनी वालसांगीला येण्याचं ठरवलं. ती लीळा अशी आहे, सावळदेवी हुन गोसावी वालसिंगीसी विजय केले. सावळतबारहून वालसांगीला येत असताना मध्यंतरी सह्याद्रीच्या शिखरावर घनदाट अरण्यामध्ये देव जाईच्या वेलीखाली बसले. 1 तास विश्रांती घेतली. जाईच्या वेलीखाली बसले म्हणून आपण सगळेजण जाळीचे बाबा म्हणतो. तिथं 1 तासाची विश्रांती घेतल्यानंतर स्वामी वालसांगीला आले. इथं आल्यानंतर त्या काही जे सद्भक्त इथे राहत होते त्यांनी देवाला आपल्या घरी मुक्कामाला ठेवून घेतलं. मुक्कामाला ठेवून घेतल्यानंतर या ठिकाणी देवाला स्नान घातलं. या स्थानाला आपण मर्दना स्थान म्हणतो. देवाच्या आंघोळीचं ठिकाण आहे. कॉलमच्या बाजूला छोटं तीर्थ आहे, तिथं देवाचं जेवण झालं. त्या स्थानाला भोजनस्थान किंवा आरोगणस्थान म्हणतात. जेवणानंतर स्वामींचा नियम होता, जागच्या जागी 15 ते 20 मिनिटं 7 पावलं फिरणे. आपण त्याला शतपदी किंवा शतपावली म्हणतो. या ठिकाणी स्वामींनी जेवणानंतर शतपदी केली आहे. 1 दिवसाचा मुक्काम. त्या ठिकाणी देव झोपले. आपण विडा वाहला ते स्थान, त्या स्थानाला मुख्य निद्रास्थान म्हणजे देवाचं झोपण्याचं ठिकाण. दुसऱ्या दिवशी इथं बसून स्वामींनी भक्तजनांना निरूपण केलं. परमेश्वरी ज्ञान समजावून सांगितलं. परमेश्वराची भक्ती करा, तुम्हाला मोक्षप्राप्ती मिळेल. अन्य देवतेची भक्ती कराल तर देवता भक्तीचं फळ नाशिवंत आहे, तुमच्या पदरामध्ये कुठला मोबदला मिळणार नाही. जाताना इथं देव उभे राहिले. भक्तजनांनी देवाचे पाय धुतले. देवाला साष्टांग दंडवत घातला. देवाला निरोप दिला. देवांनी भक्तजनांना आशीर्वाद दिला. या स्थानाला आशीर्वादाचं स्थान म्हणतात. 5 तीर्थ, 1 दिवसाचा मुक्काम, या गावाला वस्ती स्थान म्हणतात. जाताना या ठिकाणी देवांनी उभं राहून सांगितलं, आता पहिलं तीरा जाऊ म्हणे. पहिलं तीर म्हणजेच नदीचा किनारा. इथून 2 किलोमीटर अंतरावर एक तपोवन म्हणून स्थान आहे, तिथं स्वामींनी जाण्याचं ठरवलं. मग सांगितल्याप्रमाणे देव तिथं तपोवनला पोहोचले. जाता बरोबर उत्तराभिमुख गुंफे स्थळी आसन. एका झाडाच्या सावलीमध्ये उत्तरेला तोंड करून नदी किनारी डोळे मिटून देव तिथं ध्यानस्थ बसले. नदी किनारी महादेवाचं मंदिर आहे. मासरूळहून सैदेव नावाचे ब्राह्मण दररोज नित्य नियमानं तपोवनला त्या महादेवाच्या पूजेसाठी यायचे. त्याही दिवशी नेहमीप्रमाणे आले. महादेवाला अभिषेक घातला आणि मंदिराला प्रदक्षिणा घालायला सुरुवात केली. वेढे करीत करीत गोसावियासी अवलोकिले. त्या महादेवाच्या मंदिराला प्रदक्षिणा घालत असताना त्या सैदेव ब्राह्मणाचं
केलं, देवाकडे लक्ष गेलं. देवाकडे लक्ष जाताबरोबर महादेवाची पूजा सोडून दिली, प्रदक्षिणा सोडून दिल्या. येऊन स्वामीला दंडवत घातला. साष्टांग दंडवत घालून स्वामीच्या पायावर डोकं ठेवलं. स्वामींनी डोळे उघडून त्या साईदेवाच्या पाठीवर हात ठेवला. त्या साईदेवाच्या लक्षात आलं हे परमेश्वर आहेत. त्या साईदेव ब्राह्मणानं देवाची विनंती करायला सुरुवात केली. मी एवढ्या दिवसापासून ज्या परमेश्वराचं स्मरण करीत होतो, ज्यांना भेटण्याची इच्छा व्यक्त करीत होतो, ते परब्रह्म परमेश्वर साक्षात आपण आहात. मला तुमचं दर्शन झालं, तुमच्या हाताचा स्पर्श झाला, त्यामुळं मला मोक्ष मिळणार आहे. पण तुमच्यासारख्या ईश्वरी अवताराचे पाय मासरूळला माझ्या घराला लागले, माझ्या परिवाराचा उद्धार होईल, त्यांना मोक्ष मिळेल, त्यासाठी देवाची विनंती केली. जी जी आमचे ग्राहते चालावे जी. स्वामींनी विनंती स्वीकारली. विनंती स्वीकारल्यानंतर साईदेव ब्राह्मण हा विद्वान माणूस, हुशार माणूस, तसा घरचा श्रीमंत माणूस, स्वतः पालखीमध्ये बसून महादेवाच्या पूजेसाठी येणारे व्यक्ती 10-12 लोक त्याची पालखी खांद्यावर उचलून आणायचे. मग स्वामींनी साईदेव ब्राह्मणाच्या घरी जाण्यासाठी होकार दिल्यानंतर साईदेवानं सन्मानपूर्वक देवाला पालखीमध्ये बसवलं. ते स्थान महादेवाच्या मंदिरासमोर आहे. त्या स्थानाला आपण दांडी हे अरुडन स्थान म्हणजे देव पालखीमध्ये स्वार झाले. देवाला पालखीमध्ये बसवलं आणि पालखीच्या समोर पायी चालत साईदेव ब्राह्मण देवाला मासुळला आपल्या राहत्या घरी घेऊन गेले. मासुळला गावाच्या मध्यभागी मोठं मंदिर आहे. त्या काळी साईदेव ब्राह्मणाचं घर वाडा. ती लीळा अशी आहे. वस्ती श्री वालसिंगी सुबह तपोवनी भेटले साईदेवा, मग दांडिये अरुणन कैसा गमन करी मासुळी स्वावा. दामोबा शंखभेरी अभिनव नगरी थोर आनंद झाला, ऐसिया मासुळासी एक मास विहरण करिता उद्धरी तो जीवाला. साईदेव ब्राह्मणानं देवाला पालखीमध्ये बसून आपल्या घरीनंतर देवाला मंगल स्नान घातलं, देवाची महापूजा केली, देवाला थांबण्याची विनंती केली. साईदेव ब्राह्मणाच्या घरी स्वामीचा 30 दिवसाचा म्हणजे 1 महिन्याचा मुक्काम झाला. गावामध्ये मोठं मंदिर, तिथं 4 स्थानं आहेत. गावाच्या बाजूला साईदेव ब्राह्मणाचा मळा, त्या मळ्यामध्ये 2 स्थानं आहेत. एका स्थानाला निरूपणाचं स्थान म्हणतात, एका स्थानाला विहरणाचं स्थान म्हणतात. तिथं साईदेव ब्राह्मणाच्या घरी 30 दिवस म्हणजे 1 महिना थांबल्यानंतर मग तिथून स्वामी पिंपळगाव, अनवा, भोकरदर मार्गे जालना निघून गेले. ज्या ठिकाणी देव 1 तास 2 तास पूर्ण दिवसभर थांबले, मुक्काम केला नाही, अशा स्थानाला आपण आसन स्थान किंवा विश्रांती स्थान म्हणतो. ज्या ठिकाणी देवाचा 1 दिवस 2 दिवस मुक्काम असेल, अशा स्थानाला आपण वस्ती स्थान म्हणतो. ज्या ठिकाणी देव 2 दिवसापेक्षा जास्त आणि 8 दिवसापेक्षा कमी थांबले असतील, अशा स्थानाला आपण कुडी वस्ती स्थान म्हणतो. ज्या ठिकाणी देव 8 दिवसापेक्षा जास्त आणि 28 दिवसापेक्षा कमी थांबले असतील, अशा स्थानाला आपण अवस्थान म्हणतो. ज्या ठिकाणी स्वामींचा 1 महिना किंवा त्यापेक्षा अधिक काळ मुक्काम असेल किंवा वास्तव्य असेल, अशा स्थानाला आपण महास्थान म्हणतो. या परिसरामध्ये मासुळला स्वामी 30 दिवस म्हणजे पूर्ण 1 महिना थांबले, मासुळ महास्थान आहे. सावळतबारला 20 दिवस थांबले, सावळतबार अवस्थान आहे. 5 तीर्थ 1 दिवसाचा मुक्काम वालसंगी वस्ती स्थान आहे. जाळीचे बाबा आणि तपोवनचे बाबा इथं देव काही वेळ थांबले, मुक्काम केला नाही, म्हणून दोन्ही आसन स्थान विश्रांती स्थान आहे. अशी या परिसरामधली आपली स्वामीची लीळा आहे. भगवान श्री चक्रधर स्वामी की जय. दंडवत. बंधूंनो, असं हे परमपवित्र स्थान आपण वंदन केलं, स्थानाला विडा अर्पण केला. दादांनी सुंदर अशी आपल्याला सांगितली सुद्धा. आता यायचं कसं? श्री क्षेत्र वालसंगी येथे रस्ता पुढीलप्रमाणे. संभाजीनगरचं एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ अजिंठा, जेथे की सुंदर अशी लेणी आहे, ते ठिकाण आपल्या सर्वांना ठाऊकच आहे. अजिंठा बुलढाणा या महामार्गावरती अजिंठापासून नियरली 25 किलोमीटरच्या अंतरावरती वालसावंगी गावाचा फाटा. तेथून उजव्या हाताला 5 किलोमीटरच्या अंतरावरती वालसावंगी हे गाव. गावात आल्यानंतर तुम्हाला थोडंसं विचारावं लागेल. विचारल्यानंतर कोणीही तुम्हाला सहजतेने सांगू शकेल. गावाच्या थोडंसं बाजूला नदीच्या तीरावरती हे स्थान आहे. त्याचप्रमाणे आपण जर विदर्भातून जर आलात, जर बुलढाणा मार्गे जर आलात, तर बुलढाणापासून अजिंठा रोडवरती बुलढाणापासून 25 किलोमीटरच्या अंतरावरती वालसावंगी गावाचा फाटा आहे.
तिथून डाव्या हाताला वालसांगी गाव, गावाच्या थोडंसं बाजूला हे स्थान. त्याचप्रमाणे आपण नेहमी येत असतो जाळीच्या देवाला. जाळीच्या देवापासून अवघ्या 7 किलोमीटरच्या अंतरावरती अजिंठ्याच्या रोडवरती हे सुंदर असं स्थान आहे. वालसांगी हे गाव आहे. बंधूंनो, आपण नक्की याल हे स्थानवंदन करण्यासाठी ही आशा बाळगतो. आता एक प्रेमाची विनंती, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा या व्हिडिओच्या खाली. त्याचप्रमाणे शेअर करा तुमच्या मित्रपरिवारामध्ये, जेणेकरून त्यांना हे स्थान बघायला भेटेल. या चॅनलला सबस्क्राईब करा जर आपण नवीन असाल तर. आणि एक आणखी प्रेमाची विनंती, महानुभाव तत्वदर्शन या यूट्यूब चॅनललासुद्धा लाईक करा. त्याची जी लिंक आहे ती खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेली आहे. तिथे जाऊन त्या चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा. दररोज लीळाचिंतन आपल्याला करायचं आहे. तर मंडळी, पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन संदर्शनासह. तोपर्यंत या सागराचा तुम्हास प्रेमपूर्वक दंडवत.